रोपवाटिकेतील नारळ रोपांना नुकसान करणाऱ्या प्रमुख किडींपैकी रुगज चक्राकार पांढरे माशी, बोंडर नेस्टिंग पांढरे माशी, खवले कीड, पिठ्या ढेकूण या प्रमुख किडी रोपांना नुकसान करत असतात. त्यानंतर काही रोग आहेत जे म्हणजे कोंबकुज रोग आहे किंवा पानांवरील करपा, हे रोगसुद्धा रोपवाटिकेमध्ये नारळ रोपांना नुकसान करत असते. त्यामध्ये सर्वप्रथम रोपांना नुकसान करणारे जी कीड आहेत हे रुगज चक्राकार पांढरे माशी आहे. ही माशी आकाराने मोठी असते, साधारणतः 2.5 mm तिचा आकार असतो आणि पंखांवरती असे इरेग्युलर पट्टे असतात. तर हे रुगज चक्राकार पांढरी माशी आहे आणि चक्राकार आवरणामध्ये आपली अंडी घालत असते. दुसरी जी माशी आहे या रोपांना नुकसान करणारी ही म्हणजे बोंडर नेस्टिंग पांढरी माशी आहे. ही नेस्ट म्हणजे जाळ्यांमध्ये राहून पानातील हरितद्रव्य खाते किंवा आतला रस शोषण करत असते. तर रुगज चक्राकार पांढरे माशी आणि बोंडर नेस्टिंग पांढरे माशी दोन्हीही किडींच्या पिल्ला अवस्था आणि प्रौढ अवस्था पानातील रस शोषून घेतात आणि त्यामुळे पानाचा भाग जो आहे हा मलूल झालेला दिसतो, निस्तेज झालेला दिसतो आणि वरच्या भागाने बघितलं किंवा वरच्या बाजूने बघितलं तर आपल्याला असे पिवळसर असे पट्टे दिसतात, म्हणजे त्यातलं हरितद्रव्य नाहीसं झालेलं आहे असं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. जास्त या किडींचा प्रादुर्भाव झाला तर रोप हे पूर्ण निस्तेज होतंय आणि त्यामुळे त्याला कोणीही म्हणजे विकत घेत नाही. रोपवाटिकेतील रोपांना नुकसान करणारी दुसरी प्रमुख कीड म्हणजे पिठ्या ढेकूण किंवा मिलीबग. तर ही मिलीबग कीड जी आहे कापसासारख्या आवरणामध्ये म्हणजे मेणाचं आवरण असते त्याच्या आतमध्ये लपून बसतं आणि ती प्रौढ आणि पिल्ले दोनही पानातील रस शोषून घेतात, कारण ही रस शोषक कीड आहे आणि त्यामुळे सुद्धा रोपं मलूल झालेले दिसतात, आपल्याला निस्तेज झालेले दिसतात आणि त्यामुळे त्या रोपांची विक्री होत नाही. तर ही सुद्धा एक रोपांना उपद्रव करणारी उपद्रवी कीड आहे. रोपांना नुकसान करणारी आणि एक महत्त्वाची कीड म्हणजे खवले कीड किंवा त्याला स्केल इन्सेक्ट असं म्हटलं जातं. ते पानाच्या खालच्या बाजूने समूहामध्ये राहते. असंख्य बघा याच्यामध्ये तुम्हाला खवले किडे दिसून येतात आणि ही सुद्धा रस शोषक कीड असल्यामुळे तर पानातील रस शोषून घेते, त्यामुळे त्यातलं हरितद्रव्य नाहीसं होते आणि पुढच्या भागाला असे बघा पुढच्या बाजूने असे आपल्याला असंख्य असे पांढरट किंवा पिवळसर रंगाचे असे पट्टे किंवा चट्टे त्या ठिकाणी दिसून येतात. रोपवाटिकेमध्ये रोपांना नुकसान करणारी आणि एक महत्त्वाची कीड म्हणजे किंवा नुकसानकारक सजीव म्हणजे उंदीर. उंदीर हा रोपवाटिकेकडे आकर्षित होतो आणि रोपांच्या बुंध्याला कुरतडतो. कुरतडल्यामुळे रोपं हे वेगळे होतात, नारळ हा वेगळा राहतो. कधी कधी तो रोपाच्या नारळाला छिद्र पाडतो किंवा त्याला भोग पाडतो आणि आतलं पाणी पितो आणि आतलं फुफ्फुससुद्धा खातो आणि यामुळे असंख्य रोपं आपल्याला मेलेली रोपवाटिकेमध्ये या उंदराच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला दिसून येतात. तर त्याचं सुद्धा व्यवस्थापन करणं फार गरजेचं ठरतं. अशा प्रकारे उंदराच्या प्रादुर्भावामुळे किंवा उपद्रवामुळे रोपं कुरतडलेली आपल्याला रोपवाटिकेमध्ये दिसून येतात. रोपवाटिकेमध्ये रोपांना नुकसानकारक रोग म्हणजे कोंबकुज रोग. कोंबकुज रोगाची लागण जेव्हा आपण रोपांना पाणी देतो तर पाण्यासोबत मातीचे कण त्या रोपांच्या बुंध्यात जातात आणि त्या मातीमध्ये असणारी बुरशी फाटोप्टेरा ही आतमध्ये जाऊन त्यामध्ये कुजण्याची क्रिया सुरू करते आणि कुजल्यामुळे आतला तो भाग हा सडला जातो आणि आपण हा वरचा भाग जो आहे कोंबाचा हा ओढून बघितला तर अलगद किंवा सहज बाहेर आलेला दिसून येतो. म्हणजे हा असा जर आला आणि इथे समजा आपल्याला लागण झालेली दिसून असेल, घाणेरडा वास आलेला दिसून असेल तर समजा तर या ठिकाणी कोंबकुज रोगाची लागण झालेली आहे. रोपवाटिकेमध्ये रोपांना नुकसान करणारा आणि एक महत्त्वाचा रोग म्हणजे करपा रोग आणि ते बुरशी पानांवरती तिथे घट्ट चिटकून तिथे ते कुजण्याची प्रक्रिया सुरू करते आणि म्हणून आतला भाग हा आपल्याला करपलेला दिसतो आणि त्या ठिपका जो आहे हा करपलेला दिसतो आणि ठिपक्याच्या सभोवताली आपल्याला तपकिरी रंगाच्या अशा कड्या झालेला दिसतो का वलय आलेला दिसतो आणि असे जर प्रादुर्भाव आपल्याला पानांवरती रोपवाटिकेतील पानावरती दिसून आले की समजायचं हा करप्या रोगाचा उपद्रव झालेला किंवा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला आहे. रोपवाटिकेमध्ये नारळ रोपांवरती पांढरी माशी, खवले कीड, पिठ्या ढेकूण या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत असेल आणि तो कमी प्रमाणात असेल तर अशा वेळेस ओला कापड घ्यायचा आणि त्या ओल्या कापडाने जर ते किडींच्या अवस्था त्या जर पुसून काढल्या तर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन झाल्याचे दिसून येते. रोपवाटिकेमध्ये पांढरी माशी, पिठ्या ढेकूण, खवले कीड
या किडींचा प्रादुर्भाव जर आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल तर अशा वेळेस इमिडाक्लोप्रिड 17.8 SL प्रभावी 0.3 मिली प्रति लिटर पाण्यात घेऊन रोपांवरती फवारणी करा. ते रोपांवरती फवारणी केली तर त्या ठिकाणी असणारी किडींची अवस्था आहे तर हे मारल्या जाणार. किंवा मग जैविक पद्धतीने किंवा वनस्पतीजन्य कीटकनाशकाचा वापर करून जर आपल्याला किडींची व्यवस्थापन करायची असेल तर त्यासाठी नीम तेल 5 मिली, तसे कपडे धुण्याची पावडर म्हणजे डिटर्जंट पावडर ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आणि त्याची समजा या रोपांवरती फवारणी केली तर त्या ठिकाणी असणाऱ्या किडी त्यांचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे झाल्याचं आपल्याला दिसून येईल. रोपवाटिकेमध्ये रोपांना नुकसान करणारा आणि एक महत्त्वाचा सजीव म्हणजे तो उंदीर. उंदीर ह्या रोपवाटिकेकडे आकर्षित होऊन आणि रोपांना कुरतडून आतमध्ये असणारं रोपांना जे नारळ असतं त्याला कुरतडून आतलं पाणी तो पितो, आतला खुबूस खातो आणि त्याच्यामुळे ते रोपं त्या ठिकाणी तेज होतात, मलूल होतात आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात रोपवाटिकेमध्ये रोपांचं नुकसान झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर या उंदीर किडींचे व्यवस्थापन करायचं असेल तर झिंक फॉस्फाईड हे उंदीरनाशक घ्यायचं आणि एक आमिष तयार करायचं. त्यासाठी 360 ग्रॅम गव्हाचा भरडा, 20 ग्रॅम झिंक फॉस्फेट, 20 ml गोडं तेल यांचं एक आमिष तयार करायचं आणि ते ज्या ठिकाणी प्रादुर्भाव आहे तर अशा ठिकाणी नेऊन ठेवायचं. म्हणजे उंदीर जेव्हा तिथे नुकसान करायला येईल तर तेव्हा तो भरडा खाईल आणि भरडा खाल्ल्यानंतर तो त्या ठिकाणी मारला जाईल. किंवा उंदीर आपल्या रोपवाटिकेमध्ये येऊ नये अशी जर आपल्याला तजवीज करायची असेल तर त्यासाठी क्लोरपायरिफॉस दाणेदार हे घ्यायचं आणि त्याच्यामध्ये समप्रमाणामध्ये वाळू किंवा रेती मिक्स करायची आणि ते मग रोपवाटिकेच्या बॉर्डरला किंवा कडेने टाकल्यास त्या ठिकाणी उंदीर तिकडे आकर्षित होत नाही. रोपवाटिकेमध्ये नारळ रोपांना जर कोंबकुज रोगाची लागण झाली असेल तर त्याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड 50 WP 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घ्यायचं किंवा बोर्डो मिक्सचर 1% याचा जर वापर करून प्रादुर्भावित कोंबांवरती जर त्याची आळवणी केली तर या रोगांना आपल्याला बऱ्यापैकी प्रतिबंध करता येईल किंवा त्याला आळा घालता येईल. नारळ रोपवाटिकेमध्ये रोपांवरती कर्बा रोगाचा जर प्रादुर्भाव दिसून येत असेल तर अशा वेळेस कॉपर ऑक्सीक्लोराईड 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आणि त्या प्रादुर्भावित करपा असणाऱ्या ज्या रोपं आहेत तर त्यांच्यावरती जर फवारणी केली 15 दिवसाच्या अंतराने 2दा तर या रोगांचंही चांगल्या प्रकारे आपल्याला व्यवस्थापन झाल्याचं दिसून येईल. चला आता शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला त्याचप्रमाणे फेसबुक पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.